युवराज पांडू यांच्या राज्याभिषेकानंतर धृतराष्ट्र यांचा विवाह सुबल राजाची कन्या गांधारीशी झाला. आज मी तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाणार आहे जिथे राजा पांडूचा विवाह कुंतीभोज नावाच्या राजाची भाची कुंतीशी होणार होता. पण कुंतीची व्यथा काहीशी वेगळी होती. स्वयंवराचा सोहळा माझ्या पिताश्रींनी आज कुंतीभोज नगरात मोठ्या दिमाखाने मांडलाय. सर्व रस्ते दुतर्फा लोकांच्या आनंदाने आणि त्यांच्या गर्दीने भरून ओसंडत होते. बाहेर असा आनंदाचा बहर आला होता आणि राजवाडा तर इंद्रदरबारही फिका पडावा एवढ्या रंगीबेरंगी हार, फुलांनी, तोरणांनी सजवला होता. मी त्यांची एकुलती एक कन्या. माझ्यावर अतीव प्रेम ते करणारे, माझी लाडकी पृथा म्हणून मला लहानपणी त्यांची भरीव, रेखीव आणि शत्रूलाही थरकी भरवणारी तलवार माझ्या हातात द्यायचे. आणि आता तेच हात ते भरल्या डोळ्यांनी दुसऱ्याच्या हातात मोठ्या कष्टप्रद काळजाने देणार होते. मी राजा कुंतीभोज यांची मानस कन्या, तर क्षत्रिय राजा शूरसेन यांची कन्या. आज माझा स्वयंवर देशोदेशीचे विख्यात शूर पराक्रमी युवराज कुंतीभोज नगरात येत होते. नगरवासी येणाऱ्या प्रत्येक युवराजाला अगदी निरखून पाहत होते. मी माझ्या गर्भगृहात आरशासमोर स्वतःला निहाळत होते. दास, दासी, सेवक, पाहुणे, विविध प्रांताचे क्षत्रिय युवराजे यांनी राजदरबार फुलून गेला होता. दरबारातून सेवक वर्दी द्यायचा की अमुक देशाचा युवराज येत आहे अशी स्वागताची आरोळी तो द्यायचा आणि मला माझ्या दासी सांगत की राणीसाहेब हा आला आहे, राणीसाहेब तो आला आहे, अशा अनेक शब्दांनी कान अगदी गजबजून गेले होते. आणि आता तो क्षण आला. मी राजदरबारात येण्याची वर्दी सेवकाने दिली. मी जाण्यासाठी पावले उचलली, पण पाय जड होत होते, मन चलबिचल झालं. काही क्षणांपूर्वी आरशात मी स्वतःला पाहत सुखी संसाराचे स्वप्न रंगवित होते आणि आता अचानक मनाला अस्वस्थ होण्याचं कारण ते काय? माझ्या शेजारी जी मला सावलीसारखी साथ देणारी माझी प्रिय सखी श्यामला ती होती. तिने माझा हात घट्ट पकडला. श्यामला ही माझी बालपणाची मैत्रीण, जी आजही माझ्यासोबत होती. मी तिच्याकडे तिच्या खोल नजरेत काहीतरी शोधत होते, जे मला व माझ्या मनाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होतं. मी पावलं टाकली. अन आठवलं, धूसरपणाने का होईना पण आठवलं. दुर्वास ऋषी, तो तापट साधू, तो रात्रंदिवस चालणारा यज्ञ आणि मी आणि माझी मैत्रीण श्यामला, आम्ही दोघेही त्यांच्या सेवेसाठी स्वतःच्या कोणत्याच गोष्टीची फिकीर न ठेवता अहोरात्र त्या साधूची सेवा केली. आणि एकदा त्याने मध्यरात्री अचानक आनंदाने ओरडत नाचत मला भेटण्याचं फरमान सोडलं. मी धावले, पळत जाऊन त्या वैराग्याच्या समोर हात जोडून उभी राहिले. तो साधू मला पाहतच हसला आणि बोलला की हे कुंती, आज मी धन्य झालो, माझ्या महायज्ञाचे फळ मला मिळाले. पण मला तर काही समजत नव्हतं. हा काय बडबड करतोय आणि तेही या एवढ्या मध्यरात्री? सारा राजवाडा, सारा नगर, सारं गाव गाढ झोपेत असताना याला कोणतं फळ मिळालं? मी विचारचक्रात गुंतले. तो पुढे बोलू लागला. कुंती, मी तुझ्या या निस्वार्थ सेवावृत्तीवर प्रसन्न झालोय. रात्रंदिवस तू माझी सेवा केली. मी अति आनंदित आहे. म्हणून आज मी दुर्वास ऋषी तुला एक वरदान, एक बीजमंत्र देत आहे. मी तर पुरती वेडी झाले. हा कसले वरदान, कसला बीजमंत्र, काय बडबड करतोय ते हात जाणे. डोळ्यात गाढ झोप असताना देखील मी त्याच्या सेवेसाठी हजर होते. दुर्वास ऋषींनी माझ्या डोक्यावर आपला उजवा हात ठेवला आणि जवळ येऊन माझ्या कानात त्या बीजमंत्राचे शब्द सांगत गेले. मी तो मंत्र मनात साठवला. डोळे घट्ट मिटलेले. साधू बोलत होता की कुंती, तू या ब्रह्मांडाच्या पंचतत्वांपैकी अथवा इतर शक्ती तत्वाची या मंत्र उच्चाराच्या साह्याने पुत्रकामनेची इच्छा जर प्रगट केली तर ती पूर्ण होईल. ते शब्द माझ्या कानात घुमत राहिले. मी माझे डोळे उघडेपर्यंत तो साधू तडा तडा पावले टाकत निघून गेला होता. मी नजरेच्या आड झाला. मी तशीच त्याच्या पाठमोऱ्या रस्त्याला एक टक पाहत राहिले.
फुलपाखरे विविध रंगांनी फुललेल्या फुलांवर विहार करत मधाचा गोड आस्वाद घेत होते. सोनेरी किरणं कोवळ्या रवी किरणांनी पडलेल्या त्या प्रकाशात आनंदाने न्हावून घेत होते. मी राजवाड्याच्या चौधात उभी राहून त्यांची गंमत पाहण्यात दंग होते. पण आज दिवस वेगळाच भासत होता. तीच सकाळ, तोच प्रकाश, तोच सूर्य, पण काहीतरी नवीन वाटत होतं. आभाळातील नुकतंच उगवलेला सूर्य किती लाल, प्रकाशमान, तेजोमय वाटत होता. सूर्याला पाहताच वाटलं त्या योगीने दिलेला मंत्र कितपत खरा आहे. का तो मंत्र म्हणावा वाटत होतं. आणि मी त्या सूर्याला पाहत मंत्र म्हणू लागले. डोळे आपोआप बंद झाले. काही क्षणांसाठी असं वाटलं की सूर्याचं तेज माझ्या नसानसात भिनत आहे, की मी सूर्यात मिसळत आहे. त्याचा उष्ण स्पर्श शरीरात वडवानळ पेटत होता. काय माझ्यासोबत होत होतं ते समजत नव्हतं, पण एक वेगळीच अनुभूती जाणवत होती. पण क्षणात सर्व काही थांबलं. मी आतून जळत होते वणव्यासारखे. शरीर तापलेलं, डोळे लालबुंद झालेले, लाही सर्वांगाची झाली. तेवढ्यात श्यामला तिथे आली. तिने शरीराला माझ्या स्पर्श करताच ती दचकली. युवराजनी, तुमचं शरीर एवढं का तापलंय? का ज्वर चढलाय तुम्हाला? चला बरं आराम करा, मी वैद्यांना बोलवते. असं म्हणत ती मला गर्भगृहामध्ये ओढत घेऊन गेली. मासामागून मास सरली. वैशाख वणवा संपला. नवी बहार, नवीन पालवी फुटली. माझ्या मनातही आणि देहातही. काही दिवसांनी माझ्या शरीरात काहीतरी बदल होतोय असं सारखं जाणवू लागलं. अंतरातून वेगळाच साद येत होता. असं वाटायला लागलं की माझ्या देहात आणखी कोणीतरी आहे, जो काळजात आहे. का काळजाचा तुकडा आहे? मी बावरून जात होते. गर्भगृहात मी पोहोचले असताना श्यामला तिथे आली. मी तशीच शय्येवर होते. डोळे उघडावे आणि उठावे असं वाटतच नव्हतं. शरीर जड झालं होतं. तरीही श्यामलानं मला उठवलं. ती विचारत होती, आता बरं वाटतंय का? तेवढ्यात ती मला विस्मयकपणे पाहू लागली. तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. तिची नजर माझ्या जरा वेगळ्या दिसणाऱ्या शरीरावर खेळली. ती घाबऱ्या आवाजाने आणि कापऱ्या शब्दाने मला विचारू लागली, हे काय? उदराचा भाग एवढा वेगळा का दिसतोय? मीही स्वतः स्पर्श करून उदराला पाहिलं. मलाच प्रश्न पडला की हे काय? काहीच कळेना. ऋतू बदलतात, दिवस रात्र बदलतात, तो निसर्ग नियम आहे. पण माझ्या शरीरात झालेला बदल हा तर नैसर्गिक नाहीये ना. काहीच कळायला मार्ग नव्हता. क्षणभर मन कोरडं नदीच्या पात्रासारखं पडलं. कोणताच विचार मनाच्या ठिकाणी उमटायला तयार नव्हता. श्यामला बोलू लागली, विचारू लागली, प्रश्नावर प्रश्न करू लागली. हे कसं काय? कधी? कुठे? आणि कोण? मलाही काही उमजेना. मी घाबरले, थोडी मनाशी डचकले. याचं उत्तर कशी देऊ? एक नवा जीव माझ्या उदरात वाढत होता. हे कसं काय? हा तर त्या बीजमंत्राचा परिणाम की फळ? का माझी चूक? होय, चूक, खूप मोठी चूक, जी संपूर्ण जीवन माझे पिताश्री शूरसेन, पिताश्री कुंतीभोज यच्चावत यांनी जीवनभर आपली मान ताठ गर्वाने ठेवली. आज ते सर्व काही उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर होतं. मी कुंती, कुमारिका कुंती, युवराज्ञी कुंती गर्भवती झाले. पण कसं काय? विवाहापूर्वी गर्भवती? हे तर महापाप, घोर पाप आहे. समाज काय म्हणेल, घरातली काय म्हणतील की महाराज कुंतीभोज यांची कन्या विवाहापूर्वीच गर्भवती? छे, याहून तर मृत्यू बरा हो. आता मरणाशिवाय माझ्याकडे पर्याय नाही. जर पिताश्रींना कळालं तर ते मृत्यूला कवटाळतील. लोक किती नावं ठेवतील.
एक क्षत्रिय राजाची मुलगी हे असलं नीच कृत्य? समाज काय म्हणेल? युवराज्ञी अशी तर सामान्यांचं काय? आणि मला तर कुलट्या चांडाळीन म्हणतील. कोणाला काय उत्तर द्यायचं? सारा नगर प्रांत जन मला दगडधोंडे मारतील. नाही नाही, माझ्या चुकीची सजा या निष्पाप जीवाला का? कुठे तर पळून जावं, पण कुठे? मी ओरडले, किंचाळले, श्यामला मी काय करू ग? दोन्ही हातांनी तोंड झाकून रडू लागले, तेही मोठ्याने. डोळ्यांच्या अश्रुधारा थांबतच नव्हत्या. श्यामलाने मला समजावलं, यावर काहीतरी उपाय केला पाहिजे. मी तिला घडलेली सर्व हकीकत सांगितली. तिने तर त्या दुर्वासाच्या नावाने बोटच मोडली. तो बीजमंत्र दुसऱ्या कोणाला तरी द्यायचा ना, युवराज्ञीलाच का दिला? मी तिला म्हटलं, श्यामला, चूक माझी आहे ग, दुर्वासांची नाही. ती तर ऐकायलाच तयार नाही. पण तिला कुठे माहिती होतं की मी खरं खोटं तपासण्याच्या नादात हे महापाप केलंय. आता तर परमेश्वरच जाणे. श्यामलाने एक दिवस एका राजवैद्यांकडून विचित्र औषधे आणून मला दिली. त्या औषधीने माझ्या गर्भात वाढणारा जीव जागीच मरेल. श्यामलाने मला जबरदस्ती पिण्यास सांगितलं. पण त्या निष्पाप जीवाला मारून काय मिळणार? मी त्या औषधी घेण्यास नकार दिला. श्यामला ही गुपचूपपणे माघारी निघून गेली. असेच काही दिवस निघून गेले. माझा गर्भ वाढतच गेला. आता तर माझं फिरणंही बंद झालं होतं. कुणाच्या नजरेला मी पडू नये म्हणून संपूर्ण अंगाला साडीने ओढणीने झाकून ठेवत होते. श्यामला तर माझ्या मागे पुढे कायम असायची. संपूर्ण दिवस भरले. मी मात्र विवाहापूर्वीच मातृत्वाची कठोर परीक्षा देत होते. 9 महिने 9 दिवस आणि एक रात्र मला बाळांत कळा यायला सुरुवात झाली. राजवाड्यातही कुणीच नव्हतं. सर्व दास दासी सेवक सैनिक गाढ झोपले होते. श्यामलाने एक उपाय सुचवला, पेटीत ठेवून त्या बाळाला नदीमध्ये सोडणे. मी यासाठी तयारच नव्हते, पण ती ऐकायला तयार नव्हती. नगरजन समाजापासून वाचायचं असेल तर हाच एकमेव उपाय होता, नाहीतर पिताश्रींची मान शर्मेने खाली जाईल. ती रात्र नाही तर काळरात्र होती. मी बाळांत कळांनी असह्य झालेली. श्यामला एकटीच माझ्याजवळ. घामाने सारं अंग भिजलेलं. बाहेर सगळीकडे काळोख आणि मी बाळांत झाले. एक नवा जीव या जगात आला, पण त्याचं नशीब फुटकं होतं. आता क्षणात तो दूर जाणार होता. माझे तर डोळेच बंद झाले. विचार करत होते, आता तर वाटाही बंद झाल्या. डोळे उघडून काय फायदा? पण तरीही मी डोळे उघडले. डोळे उघडताच डोळ्यांवर विश्वासच बसेना. ज्याला जन्म दिला तो अग्नीचा गोळा असावा असाच भासत होता. मुखावर शतकोटी सूर्याचं तेज अन जन्मजात कुंडल. हे तर आगळं वेगळं रूप पाहून कोणीही मोहित व्हावं. त्याचं गोंडस बाळस गोड हास्य, काळेशहार डोळे, लालबुंद ओठ, लांबसडक हातपाय. किती वर्णन करावं. माझ्या तर डोळ्यात पाणीच आलं. मायेनं त्याला जवळ घेतलं. त्याच्या गालावरती अलगदपणे माझ्या ओठांनी चुंबन घेतलं. श्यामलाने दासीला सांगून एक काष्ठपेटी मागवली. त्यामध्ये रेशीम वस्त्रात गुंडाळून श्यामलाने त्या नवजात बालकाला अलगद ठेवले. असं वाटत होतं की त्याच्या शरीराच्या तेजापुढे ते रेशीम वस्त्रही फिकं आहे. त्याच्यामुळेच त्या रेशमाला तेज आहे. भरल्या डोळ्यांनी मी हे सर्व पाहत होते. जीव कासावीस झाला. गोळा आला. स्वतःला समजवलं. स्वतःलाच दूषण देत होते. आपण किती मोठी चूक केली आणि त्याची शिक्षा या नवजात बालकाला द्यायची, जो आज आत्ता काही क्षणांपूर्वी या राजवाड्याच्या सुखभोगात जन्माला आला. आणि आता तो दूर जाणार, खूप दूर. श्यामलाने घाईघाईने मला उठवलं. तिनेही स्वतःच्या भावनांना आवरलं.
कारण तीही एक स्त्री होती ना. कोणत्याही स्त्रीला मुलबाळ कोणाचंही का असेना, पण हृदयाच्या कोणत्या तरी कोपऱ्यात एक मायेची लहर उमटत असते. माझा पाना भरला होता. वाटलं की त्याला छातीशी धरावं आणि साऱ्या जगाला सांगावं की हा माझा पुत्र आहे, माझं रक्त आहे. पण हे शक्य नव्हतं. समाज काय म्हणेल. मी अन श्यामला त्या पेटीत ठेवलेल्या बाळाला घेऊन राजवाड्याच्या बाहेर आलो. दबक्या पावलांनी एक एक राजवाड्यातील दरवाजे ओलांडत कोणाच्याही नजरेस न पडता चालत होतो. सर्व सैनिक, सर्व सेवक, दास दासी झोपलेले असताना राजवाडा सोडला आणि मग आम्ही पोहोचलो मांडवी नदीच्या किनारी. मांडवी उथळ पात्राची काठोकाठ भरलेली, वाऱ्यासही भीती वाटावी एवढ्या गतीने वाहणारी, जिच्या प्रवाहामुळे अनेक छोटे छोटे जीव जगतात. पण आज आणखी एक जीव तिच्या उदरात सामावणार होता. काय होईल देव जाणे. आम्ही मांडवीच्या किनारी पोहोचलो. मनात पुन्हा पुन्हा भीती जाणवत होती. कोणीतरी पाहिलं तर, आणि ही वार्ता वाऱ्यासारखी नगरात पसरेल. मग काय होईल. श्यामलाने मला धीर दिला. ही गोष्ट कोणालाही समजणार नाही याची ताकीद देत होती. जर माझ्यासोबत श्यामला नसती तर काहीतरी अभद्रच घडलं असतं ना. श्यामला होती म्हणून मी या प्रसंगासमोर धीटपणे उभी होते. पण शेवटी मी एक आई होते. अनेक वेदना, अनेक संवेदनातून मला आई पण भेटलं. श्यामला माझा हात धरून मला बोलू लागली, युवराजनी, आता रडू नका. या बाळाला या नदीत सोडण्या वाचून आपल्याजवळ पर्याय नाहीये. असं बोलून तिने ती पेटी उचलली आणि मांडवी नदीच्या प्रवाहात प्रवाहित केली. पेटी पाण्यावर तरंगत असताना माझं हृदय हेलकावे खात होतं. पेटी पाण्याच्या प्रवाहाने पुढे पुढे सरकू लागली. जशी ती पेटी दूर चालली तशी आणखीनच व्याकुळ झाले, बेचैन झाले. वाटलं आपणही नदीत स्वतःला झोकून द्यावं. मी मोठ्याने रडू लागले. पेटीला पाहतच नदीच्या किनारी बसून स्वतःच्या नशिबावर रडत होते. काय होईल त्याचं. कोणती मगर की कोणता मासा गिळंकृत करेल या विचाराने तर मनात हाहाकार उडला होता. मी श्यामलाला म्हणाले, चल ना, काढूयात ना ती पेटी. घे त्या बाळाला आणि जाऊ आपण माघारी. श्यामला अनेक प्रकाराने मला समजवण्याचा प्रयत्न करत होती. रात्री पाण्याच्या प्रवाहात ती पेटी जर कोणत्या पाषाणाला धडकून पाण्यात पडली तर ते बाळ आणि ती पेटी पाण्यात बुडून जातील ना. तर अजूनच जीव घाबरला. पेटी प्रवाहित झाली, अंधारात दिसेनाशी झाले. तरीही त्या बाळाच्या तेजामुळे पेटीलाही तेजोवलय प्राप्त झालं होतं. मी आणि श्यामला दोघीही माघारी राजवाड्याच्या मार्गाने मार्गस्थ झालो. मी मागे वळून पाहत होते. राजवाड्यात आलो. रात्रभर त्याचा तेजोमय गोंडस चेहरा डोळ्यांना दिसत होता. अन त्याचं ते गोड हास्य तर हृदयात कोरलं गेलं होतं. पुढे कित्येक दिवस तो स्वप्नात यायचा. रात्री मी डचकून उठायचे, तुम्हाला हाका मारायचा. पण मी मात्र मुकाट्याने स्तब्ध उभी असायची. ज्याला प्रत्यक्षात जवळ केलं नाही त्याला स्वप्नात कशी भेटू शकले असते. या मनातून पुसट होत चाललेल्या घटना आठवतच मी जागी झाले. श्यामला शेजारीच उभी होती. चला राणीसाहेब, बाहेर तुमची सर्वजण वाट बघत आहेत. मी भानावर आले. रात्र नव्हती तर दिवस होता. नदी किनार नाही तर राजवाडा होता. दुःख नाही तर हास्य होतं. हातात बाळ नाही तर वरमाला होती.
विवाहासाठी नटून थटून मी उभी होते. सखी मैत्रिणी होत्या. मी राजदरबारात आले. देशोदेशीचे राजे युवराज यांनी दरबार फुलून गेला होता. एक एक करून मी युवराजांना निहाळत होते, चालत होते. कोणीच मनासारखं दिसत नव्हतं. दरबारातील सर्व वर माझ्याकडे अपेक्षेने बघत होते. संपूर्ण दरबार फिरले, कुणीच पसंत नाही. म्हणून मी माघारी फिरले. तेवढ्यात सेवकांनी वर्दी दिली की हस्तिनापूरचे युवराज पांडू येत आहे. मी थोड्या वेळ थांबले आणि वळून पाहिलं तर एक सुंदर देखणा राजकुमार, सुकुमार, राजस, क्षत्रिय राजा येत होता. सोबतीला त्याच्या भला मोठा लवाजमा. मी मनाच्या ठिकाणी आनंदित झाले आणि स्वतःला पुढे जाऊन युवराज पांडूजवळ येताच नजरेला नजर भिडवून स्वतःला प्रश्न केला, हाच का तो ज्याची आजपर्यंत वाट पाहिली आणि तो समोरच उभा आहे? मी युवराज पांडूच्या गळ्यात वरमाला घातली. मी विवाह बंधनात अडकले. मी राजा कुंतीभोज यांची कन्या आज हस्तिनापूरची सून झाली आहे. एक नवे जीवन, एक नवा प्रांत जो असे तू हिमाचल पसरला होता, ज्याचा ध्वज दिग्विजयाची निशाणी म्हणून मिरवत होता. पण तरीही मनाच्या एका कोपऱ्यामध्ये ही व्यथा कायम आहे. कुठे असेल तो? कसा असेल?